न्यायालयाचा अंतिम निकाल येईपर्यंत बडतर्फीची कारवाई करावी. पत्रकार साहिल पाटील यांची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मागणी. जालना जिल्ह्यातील बहुचर्चित अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यात निलंबित करण्यात आलेल्या महसूल सहाय्यक मंडळ अधिकारी आणि तलाठी यांना न्यायालयाचा अंतिम निकाल लागेपर्यंत कोणत्याही प्रकारे पुन्हा नियुक्ती देऊ नये, तसेच त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करावी अशी मागणी पत्रकार साहिल पाटील यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली. 22 जुलै 2026 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पाठवण्यात आलेल्या निवेदनाद्वारे त्यांनी ही मागणी केली. निवेदनानुसार जालना जिल्ह्यातील अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील अतिवृष्टी अनुदान वितरणात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात महसूल विभागातील काही महसूल सहाय्यक, तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या नावे मंजूर झालेल्या शासकीय अनुदानाची कथितपणे अफरातफर केल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणाची जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत चौकशी झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. गंभीर स्वरूपाचे आरोप असतानाही संबंधित कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याच्या हालचाली सुरू असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला. पत्रकार साहिल पाटील यांनी म्हटलं की शेतकऱ्यांच्या हक्काच्या अनुदानाशी संबंधित इतक्या गंभीर प्रकरणातील आरोपी कर्मचाऱ्यांना पुन्हा नियुक्ती देणं हे जनतेच्या विश्वासाला तडा देणारं ठरेल. त्यामुळे न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत त्यांना कोणत्याही पदावर नियुक्ती देऊ नये, तसेच शासनानं कठोर भूमिका घेत संबंधित कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याची प्रक्रिया राबवावी. निवेदनात असंही नमूद करण्यात आले की या प्रकरणातील एकूण 28 आरोपी सध्या नियुक्तीसाठी विभागीय आयुक्तालयात पाठपुरावा करत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शासनाने या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेऊन शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. आपण सगळ्यांनीच पाहिलं की अतिवृष्टी अनुदान घोटाळा जो की जालना जिल्ह्याचा सभागृहात गाजला, विधानमंडळात गाजला, संपूर्ण महाराष्ट्र राज्यात गाजला. सुरुवातीला या अतिवृष्टी घोटाळ्याची व्याप्ती 100 कोटींची असल्याचा दावा आमदारांनी केला होता. मात्र त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत चौकशी समिती नेमण्यात आली आणि हा घोटाळा अंबड घनसावंगी तालुक्यामध्ये 25 कोटी रुपयांचा घोटाळा झाला असं त्या चौकशीनं अहवाल दिला. त्यानंतर काही महसूल सहाय्यक असतील, मंडळ अधिकारी असतील, तलाठी, ग्राममहसूल अधिकारी आणि कोतवाल असतील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता आणि पोलिसांनी या प्रकरणात चांगला तपास केला. मात्र आता याच प्रकरणातील 28 जे की तलाठी आहेत, महसूल सहाय्यक आहेत, मंडळ अधिकारी आहेत आणि कोतवाल आहेत, अशा 28 जणांनी आता परत आम्हाला त्यांची निलंबन झालं होतं. निलंबनानंतर त्यांनी आम्हाला परत याच्यात घ्यावं, नियुक्त्या द्याव्यात अशी मागणी आता प्रशासनाकडे केली आणि असं समजतं की ते विभागीय आयुक्तामधील एका समितीकडे ते गेलेत. जी निलंबन समिती असते ती समिती यावर निर्णय घेणार आहे. परंतु विषय असा आहे की शेतकऱ्यांच्या ताटातला घास या लोकांनी जे परस्पर बनावट लाभार्थी दाखवले, जे की शेतकऱ्याचा हक्काचं आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात तर अत्यंत विदारक अवस्था आहे शेतकऱ्यांची. अशा शेतकऱ्याच्या ताटातला घास यांनी बनावट शेतकरी तयार करून यांचे नातेवाईकांना शेतकरी दाखवून, काही तर विदर्भातले तलाठी आहेत, काही मुंबई साईडचे तलाठी आहेत, त्यांनी इथं येऊन की त्यांचे नातेवाईक, त्यांचे मित्र यांना शेतकरी दाखवलं त्या गावात आणि त्या गावात म्हणजे अंबड घनसावंगीमधल्या वेगवेगळ्या गावातलं जे अनुदान आहे हे परस्पर लाटलं. ही गंभीर स्वरूपाचा हा गुन्हा आहे आणि त्यामुळे या तलाठ्यांना, मंडळ अधिकाऱ्यांना आणि महसूल सहाय्यकांना परत प्रशासनानं कोणत्याही प्रकारे यांची दया दाखवू नये, यांची नियुक्ती करू नये ही मागणी आज मी माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे, माननीय जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांच्याकडे केली आहे आणि विभागीय आयुक्त कार्यालयाकडे केली आहे. जर प्रशासनाने यांना परत नियुक्त्या दिल्या तर ह्या आरोपीकडून अशा प्रकारचा मोठा घोटाळा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. किंबहुना त्यांची जी मोडस ऑपरेंडी आहे ती वापरून ते महसूल विभागात अशाच प्रकारे वेगवेगळे गुन्हे करण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांनी केलेला हा अपराध गंभीर स्वरूपाचा आहे आणि त्यामुळे त्यांना नियुक्ती देण्याऐवजी प्रशासनानं बडतर्फ करावं अशी मागणी केली आहे. आणि जर प्रशासनाने त्यांना नियुक्त्या दिल्या तर लोकशाही मार्गाने हा लढा आम्ही लढत राहू. काय नाव आपलं? साहिल पिठोरे पाटील, जालना.